हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। हिवाळा ऋतू सुरू झाला किंवा थंडीची चाहूल लागली की आपली भूक वाढते, निरनिराळे पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात। त्यामुळे एकूणच सगळ्यांचं या थंडीच्या दिवसांमध्ये वजन वाढत असतं। परंतु ज्यांना पोटावरची चरबी कमी करायची आहे किंवा वेट लॉस जर्नीवर आहेत त्यांच्यासाठी थोडं चॅलेंजिंग होतं, कारण एवढे दिवस केलेली मेहनत या दिवसामध्ये वाया जाऊन आपलं वजन परत वाढू शकतं किंवा चरबी देखील वाढू शकते। त्यामुळे तर या दिवसामध्ये आहाराला खूप जास्त महत्त्व आहे। आहारामध्ये असे पदार्थ असायला हवेत जे उष्ण आहेत, त्यामुळे ऊर्जा मिळेल आणि वजन वाढणार नाही। आजच्या भागामध्ये मी 5 असे पदार्थ तुम्हाला सांगणार आहे की जे इझिली अवेलेबल होतील, ज्यामुळे तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल। त्याचबरोबर ते बनवायला किंवा करायला फार कष्ट देखील लागणार नाहीत। तर कुठले आहेत ते 5 पदार्थ हे जाणून घेऊयात। तर त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत। 5 महत्त्वाचे पदार्थ। सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बाजरी। तर बाजरी ही गुणांनी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण त्याचा भरपूर वापर करू शकतो, म्हणून तर तिला विंटर ग्रेन असं देखील म्हटलं जातं। खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये पूर्वीपासून बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याला विशेष महत्त्व आहे। आजही ती खूप आवडीने खाल्ली जाते, परंतु कधीतरी। ज्यांच्या आहारामध्ये दररोज हा मेन्यू आहे त्यांचं कधीही पोट वाढत नाही किंवा वजन देखील वाढत नाही, कारण कच्चं तेल हे देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। त्यावर परत कधीतरी सांगेनच। अतिशय गुणधर्मी असते, त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप जास्त प्रमाणात असतात। त्याचबरोबर फायबर्स देखील खूप जास्त प्रमाणात असतात। त्याचबरोबर इतर घटक द्रव्य जसे की आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे भरपूर मात्रेत असतात। तर वजन कमी कसं होतं, तर यामध्ये जसं सांगितलं की फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यातही इनसॉल्युबल फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात, म्हणजे न विरघळणारे फायबर्स, जे की प्रीबायोटिक सारखं काम करतात। म्हणजे तुमच्या आतड्यांना एक प्रकारचं शुद्धीकरण त्याचं होतं, डिटॉक्सिफिकेशन होतं। त्यामुळे पचनक्रियेसंदर्भात जे काही तक्रारी असतील, म्हणजे अपचन आहे, बद्धकोष्ठता असेल किंवा गॅसेस आहेत, तर ह्या सर्व तक्रारी यामुळे दूर होतात आणि पचनक्रिया सुरळीत झाली, मेटाबॉलिझम जर सुधारलं तर आपलं वजन कमी वयामध्ये खूप जास्त भूक वाढते, सतत काहीतरी खावंसं वाटतं आणि फायबर्स ज्यात जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं, त्यामुळे सतत खायचे क्रेविंग्स होत नाहीत। त्यामुळे डबल बेनिफिट मिळतो। बाजरीचा समावेश आपल्या दिवसभराच्या आहारामध्ये एक वेळा तरी नक्की घ्या। यामध्ये बाजरीची भाकरी तुम्ही घेऊ शकता किंवा बाजरीचं खिचडी देखील तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे जवस। त्याला अलसी किंवा फ्लॅक्स सीड्स असं देखील म्हटलं जातं। शाकाहारी पदार्थांमधलं हे सुपरफूड आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड सगळ्यात जास्त यामध्ये असतात। नॉनव्हेज पदार्थांमध्ये जसं की फिशमध्ये कंपॅरेटिव्हली जेवढे असतात तेवढेच जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात। त्याचबरोबर त्यात प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि अँटीऑक्सिडंट देखील भरपूर असतात। तर जवस हे देखील उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्येच आपण त्याचा भरपूर वापर करू शकतो। आपल्या आहारामध्ये वापर करताना नेहमी भाजूनच घ्यायचे असतात, कारण त्याचं जे कवर आहे त्यामध्ये काही टॉक्सिन्स असतात, ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात। जवसाची चटणी तुम्ही घेऊ शकता किंवा जवसाची पूड करून ठेवायची आणि ती तुम्ही दह्यामध्ये, ताकामध्ये घालून घेऊ शकता। दिवसभरातून तुम्ही 1 ते 2 चमचे जवसाची पूड कुठल्याही फॉर्ममध्ये घेऊ शकता। त्याचा पदार्थ आहे तो म्हणजे हिरवे मूग। वेट लॉस जर्नीमध्ये हाय प्रोटीन डाएट घेणं किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि कडधान्यांमध्ये प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात। मूग हा सर्व कडधान्यांपैकी बेस्ट आहे। आयुर्वेदामध्ये सर्व शिंबी धान्य जे आहेत, म्हणजे शेंगांमध्ये जे येतात त्यापैकी मूग सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत। तर ते लघु असतात, पचायला हलके असतात, पथ्यकर असतात, रुचिकर असतात। त्यामध्ये B12, बी कॉम्प्लेक्स खूप जास्त प्रमाणात असतं। त्यामुळे ज्यांना B12 सतत कमी होत असेल त्यांनी देखील मुगाचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा। कमीत कमी 5 ते 6 तास तरी भिजवले गेले पाहिजेत, नंतरच त्याचा वापर करायचा आहे। भिजवल्यानंतर देखील ते शिजवून घ्यायचे आहेत, अन्यथा फक्त भिजवलेल्या पदार्थांनी देखील आपल्या पोटाच्या तक्रारी होऊ शकतात। त्यामुळे मूग आधी भिजवायचे, शिजवायचे आणि मग त्याचं तुम्ही सूप करू शकता। संपूर्ण हिवाळ्यामध्ये आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी तुम्ही मुगाचं सूप रात्रीच्या जेवणामध्ये नक्की घ्या। दुसरं काहीही घेऊ नका, बघा तुम्ही खूप फरक पडेल। आणि इतर वेळी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सूप घेत नाहीये त्या दिवशी तुम्ही मुगाचे इतर पदार्थ म्हणजे डोसे करू शकता किंवा आप्पे करू शकता किंवा स्प्राउट्स भेळ जी असते ती देखील तुम्ही घेऊ शकता। नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे ओली हळद। हळद किती बहुगुणी आहे हे वेगळं सांगायला नको।
आजही बरेच जण हळदीचं पाणी घेत असतात, हळदीचं दूध घेत असतात, ज्याला गोल्डन मिल्क आपण म्हणतो. परंतु हिवाळा हा एकच ऋतू आहे ज्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला ओली हळद भरपूर बघायला मिळते आणि ही ओली हळद खूप खूप उपयोगी आहे. त्याचा भरपूर वापर आपण या दिवसामध्ये जरूर करायला पाहिजे. कर्कुमिन नावाचा घटक खूप जास्त प्रमाणात असतो, जो की अँटीबायोटिक, अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीऑक्सिडंट अशा अनेक गुणांनी युक्त. इम्युनिटी आपली पॉवर वाढवण्यासाठी ओली हळद खूप चांगलं काम करते. म्हणजे एरवी जरी तुम्ही हळदीचं पाणी घेत असाल तर या दिवसांमध्ये विशेष करून ओली हळदच तुम्हाला वापरायची आहे. तर कशी? तर एकतर ती तुम्ही ते आल्यासारखं त्याचं कंद मिळतं बाजारात, ते विकत आणायचं, स्वच्छ धुवायचं, त्याची साल काढायची आणि ते किसायचं. नंतर मग त्यामध्ये तुम्ही लिंबू, हिंगाची फोडणी म्हणजे मोहरी जिरे हिंगाची फोडणी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मीठ तुमच्या चवीनुसार त्यात टाकायचं आहे. अगदी सोपं आहे. तर हे करून ठेवायचं आहे. दिवसभरात तुम्ही 2 चमचे हे नक्की घेऊ शकता. म्हणजे जसं लोणचं चटणी आपण खातो आहारात, तसं हळदीचं लोणचं किंवा चटणी तुम्ही संपूर्ण हिवाळ्यामध्ये दररोज घ्या. एका जेवणामध्ये तरी नक्की घ्या, तर तुमचं वजन मेंटेन राहील. 5वा आणि शेवटचा पदार्थ म्हणजे आवळा. तर हिवाळा सुरू झाला की ठिकठिकाणी आवळ्याचे ढीग आपल्याला दिसत असतात. परंतु ह्या आवळ्याचं नक्की करायचं काय बऱ्याच जणांना माहीत नसतं. मोरावळा करून ठेवतात, परंतु तो गोड असल्यामुळे बऱ्याच जणांचं वजन वाढल्यामुळे किंवा पोटावरची चरबी कमी करायची असते, त्यामुळे बरेच जण मोरावळा खात नाही. तर ह्या आवळ्याचा वापर करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तर ते कसं? जरी तुम्ही सकाळी किंवा रात्री वेगळे डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर ह्या आवळ्याचा तुम्ही ज्यूस घेऊ शकता. विकत आणायचे, त्यात बारीक चिरायचे आणि ते पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करायचं, ज्यूस सारखं ते करायचं. त्यात तुम्ही आल्याचा रस टाकायचा, साधारण अर्धा चमचा आल्याचा रस टाकायचा आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं. 1 ग्लास भरून आवळ्याचा ज्यूस तुम्ही दररोज दुपारी जर जेवणानंतर घेतला तर तुमची पचनक्रिया सुरळीत होते आणि अर्थातच वयस्थापन सांगितलेलं आहे आवळा. म्हणजे आवळा जर तुम्ही दररोज घेतला तर तुमचं वय लपून राहतं, वार्धक्य तुम्हाला लवकर येत नाही, इम्युनिटी वाढते, असे अनेक फायदे आवळ्याचे आहेत. परंतु आत्ता आपण वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग बघतोय. दुपारचं जेवण थोडंसं कमी करायचं, थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आवळ्याच्या ज्यूससाठी आणि अशा प्रकारचा आवळ्याचा ज्यूस दररोज घ्यायचा जोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये आवळे अवेलेबल आहे. पावडर फॉर्ममध्ये किंवा रेडीमेड ज्यूस देखील मिळतो, परंतु ह्या जे आपल्याला आत्ता ताजे आवळे मिळत आहेत त्याचा भरपूर वापर आपण आत्ता करायचा आहे. अशा प्रकारे हे 5ही पदार्थ इझिली अवेलेबल होणारे आहेत आणि जर दररोज तुम्ही त्याचा समावेश केला तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी कमी होईल, वजन कमी होईल आणि इतकंच काय तर तुमचा चेहरा देखील सुंदर आणि तजेलदार दिसेल, कारण हे सगळे पदार्थ अँटीऑक्सिडंट आहेत. तर या 5ही पदार्थांचा समावेश तुम्ही आपल्या आहारात केला तर तुम्ही अगदी स्लिम, फिट आणि सुंदर दिसाल या नवीन वर्षामध्ये. तर ह्याचा वापर तुमच्या आहारामध्ये करून घ्या आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.